नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ एक छोटा आहे कारण एक इंडिपेंडंट टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत। त्याच्या आधी काही यूट्यूबचे माझे जे व्हिडिओ आहेत फ्री व्हिडिओज त्याच्यामध्ये काही छान मेसेजेस मुलांनी टाकलेले आहेत ते वाचून दाखवतो। हा मेसेज आहे सचिन के 1516। सर, तुम्ही जे ओरिजिनल कोट कॉन्स्टिट्यूशनल डिबेट व्हिडिओ वगैरे दाखवता त्याने प्रत्येक टॉपिक हा आणखी छान पद्धतीने कळतो, असं सचिनने म्हटलेलं आहे। थँक्यू सचिन। हा एक मेसेज आहे स्वाती 93939। खूपच सुंदर मेसेज आहे हा। सर, I have immense respect for you because your teaching is superb and you are providing such fabulous lectures free of cost. Sir, I had joined UPSC Institute in Pune. They took 80,000 fees but taught nothing. There are many classes which are just fraud in this civil services field, but you are teaching brilliantly and that too free of cost. I really appreciate your efforts and I do watch all of your lectures. Thank you sir. थँक यू व्हेरी मच स्वाती। आणि खूप छान मेसेज आहे। याच्याने रादर मला सुद्धा प्रेरणा मिळते की आपण अजून वेगवेगळे विषय फ्री लेक्चर्समध्ये कव्हर केले पाहिजेत। त्याच्यानंतर DNM 4218। नमस्ते सर, खूप छान आणि सोप्या भाषेत शिकवता तुम्ही, पटकन समजतं। खूप खूप आभार सर, तुमच्यामुळे फिजिक्स खूप सोपं झालेलं आहे। थँक यू व्हेरी मच सर। तुम्ही खरंच हा आनंद कोकाटे सर, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात। तुमचे जे निस्वार्थ भूमिकेने शिकवण्याचं कार्य करताय ते खूप आदर्शवादी आहे। खरंच तुमच्यासारख्या निस्वार्थ अधिकाऱ्यांची देशाला गरज आहे। थँक्यू व्हेरी मच आनंद। आणि असे बरेच आहेत। एकदम भारी आणि डीप सिरीज आहे ही सर। तुम्ही घेतलेले लेक्चरमधील माझा एक पण MCQ चुकत नाही। आता इथे नाव नाही आहे पण जो ID आहे तो मल्टीपर्पज DS4 5th। सो थँक्यू व्हेरी मच। आता आपण पुढच्या टॉपिककडे वळूयात। आणि गुड, अशा कॉमेंट्स जरूर टाका, मलाही प्रेरणा मिळते आणि जास्तीत जास्त विषय आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू। पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक म्हणजे जॉईंट सिटिंग। याच्यापूर्वी आपण कायद्याची प्रक्रिया बघितली। त्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये आपण असं बघितलं की नॉर्मली एका सभागृहामध्ये ठराव पास झाला किंवा विधेयक पास झालं की ते पुढच्या सभागृहामध्ये जातं। म्हणजे लोकसभेत मांडलेलं असेल तर राज्यसभेत जातं, राज्यसभेत मांडलेलं असेल तर लोकसभेमध्ये जातं। आणि तिथे पण पास झाल्यानंतर राष्ट्रपतींची साईन होते। पण समजा दुसऱ्या सभागृहात गेल्यानंतर दुसऱ्या सभागृहाला ते आहे तसं मान्य नसेल, ते दुरुस्त्या सुचवत असतील पण त्या दुरुस्त्या पहिल्या सभागृहाला मान्य नसतील, तर अशा प्रसंगी पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो। मग असा पेच प्रसंग निर्माण झाला तर एक तरतूद केली गेलेली आहे ती म्हणजे जॉईंट सिटिंग म्हणजे संयुक्त बैठक दोन्ही सभागृहांची। याचं कलम आहे 108। हे पाठच असलं पाहिजे, नो डाऊट अबाउट दॅट। 108 हे पाठच असलं पाहिजे। 108 मण्यांची माळ असते नॉर्मली आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये। जपमाळ जी असते 108 मणी असतात त्याच्यामध्ये नॉर्मली। तर हे काहीतरी याचं रिलेशन लावा आणि असं समजा की आपली ईश्वराशी संयुक्त बैठक जपाच्या वेळी होते। आपली म्हणजे भक्ताची आणि ईश्वराची संयुक्त बैठक जप करताना होते आणि त्या जपमाळेमध्ये 108 मणी असतात, म्हणून 108 कलम हे संयुक्त बैठकीसाठीचे कलम। असं अर्थात हे मी लक्षात ठेवण्याचं, आजकाल परिस्थिती अशी आहे की काहीही बोललं की लगेच देशद्रोही, हिंदूद्रोही, धर्मद्रोही ठरण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे हे जे मी सांगितलं संयुक्त बैठक आपली आणि ईश्वराची वगैरे, याच्यातनं काही धार्मिक अर्थ काढू नका, हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी फक्त आहे। ओके, आता बघा मित्रांनो की याच्या बाबतीत लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे ही जी संयुक्त बैठक आहे फक्त सर्वसाधारण विधेयके, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हटलं, आपण विधेयकांचे प्रकार बघितलेले आहेत। तर ऑर्डिनरी बिल, सर्वसाधारण विधेयक म्हणजे ऑर्डिनरी बिल, आणि वित्तविषयक विधेयके यांनाच फक्त लागू होता। वित्तविषयक विधेयक ते आपण पुढे बघणारच आहोत, म्हणजे फायनान्स बिल्स त्यांना आपण म्हणतो, यांना फक्त लागू होतं। सो कोणते दोन विधेयकांना लागू होतं, सर्वसाधारण विधेयक म्हणजे ऑर्डिनरी बिल्स आणि वित्तविषयक विधेयक म्हणजे फायनान्स बिल्स, त्यांना फायनान्स बिल कॅटेगरी 1 कॅटेगरी 2 म्हणतो, आपण पुढे येणारच आहे। मग कशाला हे लागू होत नाही तर धन विधेयकाला लागू होत नाही। धन विधेयक म्हणजे मनी बिल, हे आपण
पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत धन विधेयक म्हणजे मनी बिल. ओके, तर मनी बिलला हे लागू होत नाही, त्याची डेफिनेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. आणि घटनादुरुस्ती विधेयकाला पण लागू होत नाही. घटनादुरुस्ती आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल. सो धन विधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक याच्या बाबतीत दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद जरी निर्माण झाले तरी सुद्धा तिथे संयुक्त बैठकीची तरतूद नाही, कारण त्यांच्यासाठी वेगळ्या तरतुदी आहेत. वेगळ्या तरतुदी अशा आहेत की घटनादुरुस्ती विधेयक हे प्रत्येक सभागृहात स्वतंत्रपणे पारित होणं आवश्यक आहे. सो घटनादुरुस्ती विधेयकाला चान्सच नाही. म्हणजे समजा राज्यसभेत पास झालं पण लोकसभेने नाही केलं, किंवा लोकसभेने पास केलं पण राज्यसभेने नाही केलं, तर संयुक्त बैठकीचा उपाय नाही. ते इंडिपेंडेंटली पास व्हायलाच पाहिजे दोघं सभागृहांमध्ये इंडिपेंडेंटली. ओके, कोणतं? घटनादुरुस्ती विधेयक. आणि जे धन विधेयक आहे, धन विधेयकामध्ये असं आहे की लोकसभेला जास्तीचे अधिकार दिलेले आहेत, ते आपण बघणारच आहोत. त्याला जास्तीच्या अधिकाराला ओव्हर रायडिंग पॉवर्स किंवा ओव्हर आर्किंग पॉवर्स असं म्हणतात. ओव्हर आर्चिंग पॉवर्स, ओव्हर रायडिंग और ओव्हर आर्चिंग पॉवर्स. म्हणजे धन विधेयकाच्या बाबतीत राज्यसभेला फारसे काही अधिकारच नाहीत. त्याच्यामुळे लोकसभेने पास केलं तर राज्यसभेला खूप लिमिटेड अधिकार आहेत, आणि अनेक स्थितीमध्ये ते राज्यसभेने पास केलं असं गृहीत धरलं जातं. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. सो अपवाद कोणते? धन विधेयक 108ची संयुक्त बैठक अलाउड नाही, घटनादुरुस्ती विधेयक 108ची संयुक्त बैठक अलाउड नाही. पण या दोघं अपवादांच्या बाबतीत जी वेगळी तरतूद आहे ती काय आहे की घटनादुरुस्ती विधेयकाला ऑप्शनच नाही. लोकसभा आणि राज्यसभा यांनी इंडिपेंडंटली, सेपरेटली, स्वतंत्रपणे पास करणं आवश्यकच आहे. एखाद्या सभागृहाने जरी ते पास केलं नाही तर ते घटनादुरुस्ती विधेयक पुढे जात नाही. मात्र धन विधेयकाच्या बाबतीत त्याचं एक्झॅक्टली उलटं आहे की जवळजवळ मॅक्सिमम अधिकार लोकसभेला आहेत, राज्यसभेला फारच थोडे अधिकार आहेत, आणि ते पण अधिकार असे आहेत की फक्त ते 14 दिवस राखून ठेवू शकतात वगैरे वगैरे. पण लोकसभेने पास केलं म्हणजे धन विधेयक पास होतच, ते आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत. सो हे दोन अपवाद आहेत. याच्या व्यतिरिक्त सर्वसाधारण विधेयक आणि वित्तविषयक विधेयके, ओके, फक्त वित्तविषयक विधेयके आणि धन विधेयके याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. सो जर पर्यायांमध्ये काही कन्फ्युजन झालं तर पर्याय त्यावेळी इंग्लिशमध्ये बघायचे. तर जिथे मनी बिल असेल तिथे म्हणायचं की मनी बिलला संयुक्त बैठक अलाउड नाही, आणि जर फायनान्शियल बिल्स असं असेल तर फायनान्शियल बिल्सला अलाउड आहे. ओके, आणि ऑर्डिनरी बिल म्हणजे सर्वसाधारण विधेयकाला तर अलाउड आहेच संयुक्त बैठक. ओके, राईट, पुढे जाऊया. आता आपण म्हणतोय की जेव्हा मतभेदाची परिस्थिती निर्माण होते दोन्ही सभागृहांमध्ये त्यावेळी संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावू शकतात. पण मग हे मतभेदाची स्थिती म्हणजे नेमकं काय? तर त्या मतभेदाची स्थितीमध्ये एकूण हे 3 पॉईंट आहेत. पहिलं, समजा कोणत्या तरी एका सभागृहाने विधेयक मंजूर केलं. हे कोणतंही सभागृह असू शकता. पहिल्यांदा लोकसभेतच मांडलं जाईल असं काही नाही, राज्यसभेत पण मांडलं जाऊ शकतं किंवा लोकसभेत पण मांडलं जाऊ शकतं. सो एका सभागृहाने म्हणजे आयदर राज्यसभेने किंवा लोकसभेने विधेयक मंजूर केलं आणि दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं, आणि दुसऱ्या सभागृहाने विधेयक फेटाळलं, म्हणजे हे विधेयक नकोच, हे आम्हाला ॲक्सेप्टेबलच नाही, हा कायदाच नाही व्हायला पाहिजे असं म्हणून टाकलं. याला म्हणणार आपण मतभेदाची स्थिती. पहिला. दुसरं, समजा दुसऱ्या सभागृहाने ते पूर्ण फेटाळलं नाही पण त्याच्यामध्ये काही सुधारणा किंवा दुरुस्त्या सुचवल्या. ओके, सुधारणा किंवा दुरुस्त्या सुचवल्या, पण ज्या सुधारणा किंवा दुरुस्त्या आपण इथे काय करू, असं एक ॲज्युम करू की समजा एक विधेयक आहे ते राज्यसभेने मंजूर केलेलं आहे आणि लोकसभेकडे गेलेलं आहे. ओके, तर समजा लोकसभेने फेटाळून टाकलं तर ही पहिली परिस्थिती म्हणजे मतभेद. दुसरं, समजा लोकसभेने काही सुधारणा किंवा दुरुस्त्या सुचवल्या, पण या ज्या दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत अमेंडमेंट्स, या आधीच्या म्हणजे राज्यसभेने जे पास केलेलं आहे आधीच, राज्यसभेला या सुधारणा ॲक्सेप्टेबल नाही आहेत. ओके, म्हणजे या सुधारणा ज्या लोकसभेने सुचवल्या होत्या त्या राज्यसभेने फेटाळल्या, म्हणजे अंतिम मतभेद निर्माण झाला. ओके, फायनल डिसॲग्रीमेंट, की यांना समजा लोकसभेला बऱ्यापैकी मान्य आहे पण काही सुधारणा हव्या आहेत, पण त्या सुधारणा राज्यसभेला मान्य नाहीत, म्हणजे आता झालं फायनल, अंतिम मतभेद निर्माण झाले. आणि तिसरं, समजा दुसऱ्या सभागृहाकडे विधेयक आल्याच्या दिनांकापासून
6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आणि तरीही दुसऱ्या सभागृहाने काही निर्णय घेतला नाही. समजा इकडे आलं इथे आणि इथे समजा ज्या तारखेला आलं, समजा 1 मार्चला आलं आणि 6 महिने लोटले म्हणजे किती, 31 ऑगस्ट. ओके, सप्टेंबरला मार्च एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट, 31 ऑगस्ट. 6 महिने संपले आणि तरीही यांनी काही निर्णय घेतला नाही. म्हणजे फेटाळलं पण नाही, काही दुरुस्त्या सुचून परत पण नाही पाठवलं किंवा पास पण नाही केलं. तर हा 6 महिन्याचा कालावधी लोटला तर देखील मतभेदाची परिस्थिती निर्माण झाली असं मानलं जातं. या मतभेदाच्या स्थितीच्या तीन कंडिशन्स आहेत. ओके, आता हा जो 6 महिन्याचा कालावधी आहे हा कसा मोजला जातो, तर या समजा 1 मार्च असं आपण समजू की 1 मार्च 2024 रोजी ते एका सभागृहाने पास केलं, समजा राज्यसभेने पास केलं आणि लोकसभेकडे गेलं. तर आता 1 मार्च 2024 पासून कालावधी मोजण्याला सुरुवात झाला 6 महिन्याचा. पण याच्यात जर मधल्या काळात सलग 4 दिवसांपेक्षा जास्त काळ ते सभागृह, म्हणजे कोणतं, आता आपण लोकसभा इमॅजिन करतो ना की लोकसभेकडे गेलो होतो, लोकसभा स्थगित किंवा तहकूब केली असेल तर तो कालावधी गणला जात नाही. समजा 1 मार्चला लोकसभेकडे आलं पण 4 मार्च ते 10 मार्च किती, 6 दिवस, म्हणजे 4 दिवसापेक्षा जास्त आणि सलग, वेगळे वेगळे नाही. समजा 2 दिवस स्थगित होतं, तिसऱ्या दिवशी सुरू झाली बैठक, परत 2 दिवस स्थगित होतं, तर हे 4 दिवस नाही मोजायचे, सलग 4 दिवस असले पाहिजेत. सो समजा 4 तारखेपासून 10 तारखेपर्यंत सलग लोकसभा स्थगित होती किंवा तहकूब झालेली होती, काही कामकाजच झालं नाही, तर समजा हे 6 दिवस आहे, हे 6 दिवस मोजले जाणार नाहीत या हिशोबामध्ये. कारण काय, कारण कामकाजच चालू नव्हतं, कशाला मोजायचे ते, राईट. दुसरं म्हणजे की दुसऱ्या सभागृहाची सत्र समाप्ती झाली असल्यास त्या दिवसापासून ते पुढील सत्र सुरू होईपर्यंतचा कालावधी पण मोजला जात नाही. समजा असं आपण धरू की 10 पर्यंत तहकूब होती, नंतर 11-12 चालली आणि समजा 13 मार्चला सत्र समाप्ती होऊन गेली, समजा बजेट सत्र संपून गेलं. आता सत्र समाप्ती झाली तर सत्र समाप्ती झाल्यापासून मग पुढचं सत्र सुरू होईल, तोपर्यंत लोकसभेचं सत्र चालूच नव्हतं, मग तो कसं काय मोजायचा, सो तो पण मोजला जाणार नाही. ओके, सो 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 दिवसापेक्षा जास्त काळ स्थगित किंवा तहकुबी असतील तो मोजला जात नाही. आणि जर मधल्या काळात 6 महिने मोजण्याच्या मध्येच कुठेतरी सत्र समाप्ती झाली तर सत्र समाप्तीनंतरचा कालावधी पण मोजला जात नाही. ओके, आणि अजून एक, समजा लोकसभेचं विसर्जन झालं, डिझॉल्व. ओके, आता होणारच आहे लोकसभेचं विसर्जन, कारण म्हणजे मी फेब्रुवारी 2024 मध्ये बोलतोय, निवडणुका होणार आहेत. तर समजा विसर्जन झालं आणि त्याच्यामुळे ते विधेयक लॅप्स झालं, त्याला मराठीमध्ये व्यपगत किंवा रद्द झाला असं म्हणतो आपण, म्हणजे लॅप्स झालं, तर संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकत नाही. ओके, पण जर विसर्जनापूर्वी संयुक्त बैठक घेण्यासंबंधी सूचित केलं असेल राष्ट्रपतींनी तर मात्र संयुक्त बैठक बोलावता येते. याचा अर्थ काय मित्रांनो, सिंपल आहे बघा, की समजा 1 मार्च 2024 रोजी हे क्लिअर झालं होतं की दोघं सभागृहांमध्ये मतभेद आहेत. ओके, पण समजा 4 मार्चला लोकसभा डिझॉल्व झाली, विसर्जित झाली आणि तोपर्यंत संयुक्त बैठकीचं काही ठरलं नव्हतं, तर 4 मार्च नंतर संयुक्त बैठक बोलवता येणार नाही. पण समजा 1 मार्चला हे क्लिअर झालं होतं की मतभेद आहेत दोन्ही सभागृहांमध्ये आणि 2 मार्चला समजा राष्ट्रपतींनी अधिसूचित केलं असेल की या मतभेदांना मिटवण्यासाठी आणि हे विधेयकाचा फायनल निर्णय घेण्यासाठी संयुक्त बैठक बोलावण्याचा माझा मानस आहे, असं 2 मार्च रोजी समजा राष्ट्रपतींनी म्हणजे प्रेसिडेंटने डिक्लेअर केलेलं असेल, सूचित केलेलं असेल आणि त्याच्यानंतर 4 मार्चला लोकसभा डिझॉल्व झाली, तरी
डिझॉल्व्ह होण्याच्या आधीच राष्ट्रपतींनी संयुक्त बैठकीच्या संदर्भाने सूचना जारी केली होती किंवा सूचित केलं होतं, तर अशा वेळी संयुक्त बैठक बोलावता येऊ शकते. ओके, राईट. आता संयुक्त बैठकीच्या बाबतीत एक आहे की याचा हेतू सूचित केला, समजा 2 मार्चला हेतू सूचित केला की संयुक्त बैठक घ्यायची, त्याच्यानंतर कोणतंही सभागृह त्या विधेयकाबाबत कोणतीही प्रक्रिया करू शकत नाही, स्टॉप होऊन जातो तो. आपण ते स्टॉपचा गेम खेळायचो ना, म्हणजे आम्ही लहानपणी खेळत होतो त्यावेळी त्याला स्टॉप म्हणायचो. म्हणजे जसं असेल तसं थांबायचं. समजा मी या ॲक्शनमध्ये असेल तर याच ॲक्शनमध्ये थांबायचं, स्टॉप म्हणायचो आम्ही त्याला. ॲक्च्युली आता कळतं की तो स्टॉप हा वर्ड होता, पण आम्ही स्टॉप म्हणायचो खेळामध्ये. आणि आता नवीन जी मुलं आहेत, नवीन पिढीची, त्यांच्यात मला वाटतं स्टॅच्यू म्हणतात, की स्टॅच्यू म्हणजे पुतळा बनून जायचं जसं तसं. ज्या क्षणी राष्ट्रपतींनी ही सूचना काढली की संयुक्त बैठक घ्यायची आहे या विधेयकावर, त्या क्षणी दोन्ही सभागृह स्टॅच्यू होऊन जातील त्या विधेयकाच्या बाबतीत. म्हणजे काय, त्या विधेयकाच्या बाबतीत कोणतीही प्रक्रिया कोणतंही सभागृह करू शकणार नाही. हे बघा, जी राज्यघटनेचा ऑफिशियल मराठी अनुवाद आहे त्याच्यामध्ये त्याचं मी हे स्क्रीनशॉट इथे दिलेलं आहे. 108 विवक्षित प्रकरणी म्हणजे सर्टन केसेस दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. हे बघा, एकाने फेटाळलं किंवा सुधारणांसंबंधी अखेर मतभेद झाला म्हणजे फायनल डिसॲग्रीमेंट, किंवा मग 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी वगैरे वगैरे. बघा, मात्र इथे लिहिलेलं आहे की धन विधेयकास लागू असणार नाही. ओके, आणि अर्थात घटनादुरुस्तीला पण लागू असणार नाही, कारण घटनादुरुस्तीसाठी सेपरेट प्रोसेसच दिलेली आहे. त्याच्यामुळे धन विधेयकाला पण घटनादुरुस्ती विधेयकाला पण लागू होणार नाही. अच्छा, आता ज्यावेळी हे बघा, लोकसभेचे विसर्जन झाल्या कारणाने विधेयक व्यपगत झाले नसेल तर विधेयकावर विचारविनिमय करण्यासाठी आणि मतदान करण्याच्या प्रयोजनार्थ एक संयुक्त बैठक भरवण्यास सभागृहांना अभिनिमंत्रित करण्याचा आपला उद्देश राष्ट्रपती हे करतील. म्हणजे राष्ट्रपती बोलवतात संयुक्त बैठक, आपला उद्देश सूचित करतात. आणि तो कसा कळवतात, तर जर सभागृहाची बैठक चालू असेल तर संदेशाद्वारे. समजा ऑलरेडी ज्यावेळी त्यांना संयुक्त बैठक बोलावण्याचा मानस ज्यावेळी ते डिक्लेअर करतात त्यावेळी जर ऑलरेडी सत्र चालू असेल, सभागृहांची बैठक चालू असेल, तर ते सभागृहाला एक संदेश पाठवतील म्हणजे संदेशाद्वारे. आणि जर बैठक चालू नसेल म्हणजे लोकसभा राज्यसभा यांचं सत्र चालू नसेल तर अधिसूचनेद्वारे म्हणजे नोटिफिकेशनद्वारे नोटिफाय करतात. सो संदेश किंवा अधिसूचना. जर बैठक चालू असेल तर संदेशाद्वारे कळवतात की या विधेयकावर संयुक्त बैठक होणार आहे, आणि जर बैठक चालू नसेल तर अधिसूचनेद्वारे कळवतात. ओके, ठीक आहे. हे बघा, इथे लिहिलं आहे की एकदाच क्या अभिनिमंत्रित करण्याचा उद्देश जाहीर केला की मग कोणतेही सभागृह त्या विधेयकाचे काम पुढे चालवणार नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, संयुक्त बैठकीचा अध्यक्षपद कोण. आता आपल्याला माहिती आहे की इंडिपेंडेंटली लोकसभा असतं, लोकसभा असली तर त्याचे अध्यक्ष कोण असतात, सभापती असतात. राज्यसभा असेल तर उपराष्ट्रपती हे अध्यक्ष असतात. पण संयुक्त बैठकीमध्ये कोण असतं, तर संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पहिले म्हणजे की लोकसभेचे सभापती असतात. 2 कारणासाठी, की एकतर लोकसभेमध्ये जास्त मेंबर्स आहेत, लोकसभा हे लोकांनी डायरेक्टली निवडून दिलेलं सभागृह आहे, आणि लोकसभेला साहजिकच संसदेच्या एकूण प्रोसेसमध्ये जास्त अधिकार आहेत. त्यामुळे लोकसभेचे सभापती हे अध्यक्ष असतात. जर ते सभापती नसले तर मग उपसभापती. कशाचे, लोकसभेचे. लोकसभेचे उपसभापती. जर लोकसभेचे उपसभापती देखील नसतील तर राज्यसभेचे उपाध्यक्ष. इथे लक्षात ठेवा की राज्यसभेचे अध्यक्ष नाही, तर आपण लॉजिकली काय म्हणू की लोकसभेचे सभापती, ते नसतील तर लोकसभेचे उपसभापती, नसतील तर मग राज्यसभेचे अध्यक्ष. नो, राज्यसभेचे अध्यक्ष नाही, राज्यसभेचे उपाध्यक्ष. मग राज्यसभेचे अध्यक्ष का नाही, याचं कारण म्हणजे की कलम 118(4) मध्ये बघा, राज्यसभेचे अध्यक्ष हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे
संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवत नाहीत. कारण राज्यसभेचे अध्यक्ष आपल्याला माहिती आहे कोण असतात. राज्यसभेचे अध्यक्ष हे पदसिद्धपणे भारताचे उपराष्ट्रपती असतात. भारताचे उपराष्ट्रपती हे कोणत्याही सभागृहाचे म्हणजे लोकसभेचे पण नाही आणि राज्यसभेचे पण नाही, कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसतात आणि त्याच्यामुळे ते अध्यक्षपद भूषवत नाही. ओके. मग राज्यसभेचे उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष पण अनुपस्थित असतील तर संयुक्त बैठकीच्या वेळी उपस्थित असलेल्या सदस्यांनी निश्चित केलेले एखादे सदस्य. ओके. सो राज्यसभेचे उपाध्यक्ष पण नाहीत. मग जी संयुक्त बैठक जेव्हा चालू आहे तर ते सगळे मेंबर्स मिळून कोणाला तरी एकाला डिसाईड करतील की हे या बैठकीचं अध्यक्षपद करतील. ओके. राईट. संयुक्त बैठकीची गणसंख्या म्हणजे कोरम. आपल्याला माहित आहे कोरम काय आहे. आपल्याला माहित आहे की कुठल्याही संसदेच्या सभागृहामध्ये कोरम असतं 1.0. त्यांची जी एकूण सदस्य संख्या आहे त्याच पद्धतीने संयुक्त बैठकीमध्ये सुद्धा दोन्ही सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1.0. ओके. ओके म्हणजे 10%. तर कोरम सेम आहे. फक्त याच्यात काय झालं की दोन्ही सभागृहांचे मिळून जी एकूण सदस्य संख्या आहे त्याचे 1.0 ही संयुक्त बैठकीची गणसंख्या असेल. आणि ज्यावेळी त्या विधेयकावर चर्चा वगैरे होईल आणि त्याच्यावर मतदान होईल त्यावेळी ते कधी पारित झाल्याचं समजलं जाईल जर उपस्थित आणि मतदान करणाऱ्या दोन्ही सभागृहांच्या एकूण सदस्यांपैकी बहुसंख्य सदस्यांच्या बहुमताने संमत झाला तर ते विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये संमत झालंय असं मानलं जाईल. वास्तविक दोन्ही सभागृहांमध्ये संमत झालंय का ते वेगळं वेगळं नाही, किंवा ते दोन्ही सभागृहांमध्ये वेगळं वेगळं संमत झालं नाही म्हणून तर संयुक्त बैठक बोलवावी लागली. पण समजा संयुक्त बैठकीमध्ये लोकसभेचे 400 मेंबर्स उपस्थित राहिले, राज्यसभेतले 100 मेंबर्स उपस्थित राहिले आणि म्हणजे किती मेंबर्स टोटल उपस्थित राहिले 500. राईट. आणि समजा या 500च्या 500 जण हे उपस्थित होते 500च्या 500 जणांनी मतदान केलं तर 251 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मते ज्यांना मिळतील, 251 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मते ज्यांना मिळतील म्हणजे ठरावाच्या बाजूने मिळाले तर तो ठराव दोन्ही सभागृहांनी मंजूर केला असं मानलं जाईल. ओके. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की लोकसभेची सदस्य संख्या जास्त असतो त्यामुळे साहजिकच लोकसभेला वरचष्मा असतो. याच्यामध्ये लोकसभेचे किती जवळपास 543, राज्यसभेचे 250. सो जवळपास दुपटीपेक्षा जास्त. त्याच्यामुळे साहजिकच लोकसभेचा वरचष्मा राहतो संयुक्त बैठकीच्या डिसिजनमध्ये. ओके. राईट. आतापर्यंतचं सगळं सिंपल आहे आणि तुम्हाला पाठ राहील. हे फार महत्त्वाचं आहे की संयुक्त बैठकीमध्ये कोणत्या दुरुस्त्या मांडता येतात. आता संयुक्त बैठकीमध्ये त्याच्यावर चर्चा होईल, विधेयकावर चर्चा होईल कारण मुळात मतभेद होते म्हणून तर चर्चा होईल, म्हणून तर संयुक्त बैठक बोलवावी लागली. तर याच्यावर कोणत्या दुरुस्त्या मांडता येतात तर याच्यामध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन आहेत. समजा पहिल्या सभागृहाने ओरिजिनल जी सिच्युएशन आहे की पहिल्या सभागृहाने विधेयक मंजूर केलं होतं आणि दुसऱ्या सभागृहाने विधेयक फेटाळलंय किंवा 6 महिन्यात परत केलेलं नाही. ओके. फेटाळलंय पूर्ण किंवा 6 महिन्यात परत केलं नाही म्हणजे काय की थोडक्यात दुसऱ्या सभागृहाला ते मान्यच नाहीये. असं असेल तर फक्त विधेयक मंजूर करण्यात झालेल्या विलंबामुळे अनिवार्य बनलेल्या सुधारणा करता येतात, इतर कोणत्याही सुधारणा प्रस्तावित करता येत नाहीत. थोडक्यात काय हे समजायला थोडंसं कठीण आहे. तुम्ही पुस्तकं वाचली असतील वेगवेगळी, तुम्हाला हे कळलं असेल की नाही मला माहित नाही. या सिच्युएशनमध्ये जेव्हा दुसऱ्या सभागृहाने पूर्ण विधेयक फेटाळलं होतं किंवा 6 महिन्याचा कालावधी लोटून पण काही ऍक्शन घेतली नव्हती, अशी जर सिच्युएशन असेल तर फक्त एकच दुरुस्ती मांडता येईल. कोणती दुरुस्ती? विधेयकाला झालेल्या विलंबामुळे जी अनिवार्यपणे करावी लागते ती दुरुस्ती. उदाहरण मी तुम्हाला सांगतो, क्विकली समजेल. समजा जे ओरिजिनल विधेयक होतं आणि ते ओरिजिनल विधेयक
असं समजू आपण की लोकसभेमध्ये 1 जानेवारीला मांडण्यात आलं होतं आणि लोकसभेमध्ये मांडताना समजा असा साधारणतः अंदाज होता की बाबा हे 1 जानेवारीला मांडलं जात आहे. मग समजा मांडताना समजा सरकारचा असा अंदाज असेल की बाबा 1 जानेवारीला मांडलं, 5 जानेवारीला लोकसभा पास करून टाकेल, राज्यसभेकडे जाईल 5-7 दिवसात, राज्यसभा पण समजा फेब्रुवारीपर्यंत मंजूर करून टाकेल, तर हा कायदा आपण 1 एप्रिलपासून लागू करू असं अंदाजित असेल. आणि त्यानुसार त्या कायद्यामध्ये असं, त्या विधेयकामध्ये असं लिहिलेलं असेल की दिस लॉ विल कम इन टू फोर्स फ्रॉम 1 एप्रिल 2024 असं त्या विधेयकात लिहिलेलं आहे. ओके. पण समजा 1 जानेवारीला लोकसभेत मांडलं गेलं, लोकसभेमध्ये खूप डिबेट चालला आणि लोकसभेमध्ये पारित होताच 28 फेब्रुवारी उजाळला. 28 फेब्रुवारीला पास केल्यानंतर समजा 3 मार्चला ते राज्यसभेकडे गेलं, राज्यसभेमध्ये चर्चा वगैरे झाली आणि समजा राज्यसभेतली चर्चा 10 एप्रिलपर्यंत चालली आणि 10 एप्रिलला सुद्धा राज्यसभेने ते मंजूर केलं नाही, उलट फेटाळून दिलं. किंवा जेव्हापासून आलं 3 मार्च पासून 6 महिने चालले गेले तरी काही घेतलं नाही, राज्यसभेने निर्णय घेतला नाही. मग बघा ओरिजिनल विधेयकामध्ये काय लिहिलेलं होतं की आणि समजा मग हे सगळं झाल्यानंतर असं समजू आपण की सगळे मतभेद झाले आणि म्हणून समजा 1 ऑगस्ट 2024 रोजी संयुक्त बैठक बोलावली गेली. किती? 1 ऑगस्ट 2024. आता ज्यावेळी 1 ऑगस्ट 2024 रोजी हे विधेयक मांडलं जाईल त्यावेळी बघा याला ऑलरेडी विलंब झालेला आहे. त्या विधेयकामध्ये लिहिलं होतं की हा कायदा 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल आणि 1 ऑगस्टला आपण त्याच्यावर विचार करतोय, तर ही तारीख बदलावी लागेल का नाही? जर नॉर्मली कायदा हा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टवाले म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाचे पण काही कायदे असतात, ते रेअर असतात. समजा हा नॉर्मल कायदा आहे, तर 1 ऑगस्ट रोजी आपल्याला ही तारीख बदलावी लागेल ना ते विधेयकामधली. तिथे कुठेतरी म्हणावं लागेल की बा हा 1 सप्टेंबर 2024 पासून हा कायदा लागू होईल असं लिहावं लागेल. म्हणजे ही जी कायद्यातली प्रोव्हिजन आहे ही बदलावी लागेल, ही दुरुस्ती करावी लागेल. आणि ही दुरुस्ती कशामुळे करावी लागते हे याचं कारण म्हणजे की विधेयक पारित करण्याला विलंब झाला म्हणून हे बदलावं लागतंय. असं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. तर फक्त अशाच दुरुस्त्या करता येऊ शकतात जर दुसऱ्या सभागृहाने विधेयक फेटाळलं असेल किंवा 6 महिन्यांच्या आत परत केलं नसेल तर. याच्या व्यतिरिक्त हे असे विलंबामुळे निर्माण झालेल्या दुरुस्त्यांव्यतिरिक्त इतर कुठलीही दुरुस्ती करता येणार नाही, मांडता येणार नाही. ओके, राईट. समजा दुसरी सिच्युएशन अशी आहे की दुसऱ्या सभागृहाने फेटाळलं नव्हतं ते किंवा 6 महिन्याचा कालावधी उलटलेला नव्हता, तर दुसऱ्या सभागृहाने काही दुरुस्त्या करून विधेयक पहिल्या सभागृहाकडे पाठवलं होतं. म्हणजे दुसऱ्या सभागृहाने काही दुरुस्त्या केल्या, दुरुस्त्या करून ते मंजूर केलं, मंजूर करून परत पहिल्या सभागृहाकडे पाठवलं की बाबा आम्ही या दुरुस्त्या करून पाठवताय, तुम्हाला मान्य आहे का नाही बघा. आणि पण पहिल्या सभागृहाला त्या दुरुस्त्या मान्य नाहीत. म्हणजे थोडक्यात काय की काही सुधारणा मांडल्या गेल्या आहेत आणि त्या सुधारणांच्या बाबतीत अंतिम मतभेद निर्माण झालेले आहेत. अशा वेळी 2 प्रकारच्या दुरुस्त्या मांडता येतात. पहिली दुरुस्ती पुन्हा जी विलंबामुळे निर्माण झालेली, ओके, विलंबामुळे निर्माण झालेली ती तर इथे पण करावीच लागेल कारण लेट झालंय ना, ती तारीख तर बदलावीच लागेल. ओके, सो विलंबामुळे निर्माण झालेल्या इथे पण करावे लागेल आणि या मतभेदांना कारणीभूत ठरलेल्या सुधारणा प्रस्तावित करता येतील. या मतभेदांना ज्या कारणीभूत झालेल्या दुरुस्त्या होत्या, ज्या समजा राज्यसभेने मांडल्या होत्या असं आपण गृहीत धरू, तर त्या दुरुस्त्या या संयुक्त बैठकीमध्ये मांडता येतील कारण त्याच्याने तर मतभेद झालेले. म्हणजे या केसमध्ये विलंबामुळे अनिवार्य बनलेल्या आणि ज्यांच्यामुळे अंतिम मतभेद झालेले आहेत अशा दोन्ही दुरुस्त्या याच्यामध्ये मांडता येतील. ओके, राईट. हे बघा त्याचं जे ॲक्च्युअल हे आहे इथे जो वर्डिंग आहे इथंही तुम्हाला काही समजणार नाही. ज्या पुस्तकं तुम्ही वाचले असतील त्याच्याने तुम्हाला हे कळलं नसेल. हे इथे दिलेलं आहे बघा याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे ते वाचायची गरज नाही, तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत
किती वेळा संयुक्त बैठका बोलावल्या गेलेल्या आहेत? तर 1950 पासून, म्हणजे जेव्हापासून लोकसभा राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हापासून आतापर्यंत फक्त 3 वेळा संयुक्त बैठका बोलावल्या गेलेल्या आहेत. आणि त्या 3 कोणत्या कोणत्या? एक होतं हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960. म्हणजे विचार करा की एक काळ होता की हुंड्याची एवढी हे होती की त्याच्या विरुद्ध कायदा करावा लागला होता, हुंडा प्रतिबंधक कायदा 1960. अजूनही काही ठिकाणी हुंड्याची चाल आहे, पण अनेक ठिकाणी आता उलट झालेलं आहे. आता कंडिशन अशी आहे की जी मुलं आहेत, मुलांना मुलीच मिळत नाहीत आजकाल, नंबर 1. दुसरं म्हणजे की नोकऱ्यांची वानवा, शेतीचा भयंकर म्हणजे ॲग्रेरियन क्रिसिस ज्याला मी म्हणतो की शेतीच्या बाबतीत निर्माण झालेली भयंकर परिस्थिती गावागावांमध्ये. मी तर गावामध्ये जातो, आमचं पाण्यामध्ये फार मोठं कामसुद्धा आहे गावाला, जळगाव जिल्ह्यामध्ये. तिथे आम्ही जातो तर बघतो की शेतीची कंडिशन भयंकर आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, तुम्ही बघतच असाल. एनिवेज, तर काही दिवसांनी मला असं वाटायला लागलं आता की उलटी परिस्थिती निर्माण होऊ शकते की मुलीला हुंडा द्यावा लागेल मुलाकडच्यांना मुलगी देण्यासाठी. ओके. आणि या तर गोष्टी झाल्याच, पण एकूणच समाजाची मानसिकता सुद्धा पॉझिटिव्हली बदललेली आहे की पूर्वी मुलगी म्हणजे काहीतरी दान देण्याची वस्तू, आपल्यावरचं ओझं वगैरे असं मानलं जायचं. परंतु आता असं नाही आहे. मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये इतकी चांगल्या पदावर पोहोचत आहेत, चांगलं काम करत आहेत, आईवडिलांना सांभाळत आहेत, सासू सासऱ्यांना सांभाळतात. सो मुलींच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा पूर्णतः बदललेला आहे. ओके. एनिवे, हा विषय निघाला. सो हुंडा प्रतिबंधक विधेयक होतं 1960. याच्यामध्ये मतभेद काय निर्माण झाले होते, तर लोकसभेने पारित केलं होतं, राज्यसभेने काही सुधारणा प्रस्तावित केल्या होत्या, त्या सुधारणा लोकसभेला मान्य नव्हत्या. आणि म्हणून 6 मे आणि 9 मे अशी संयुक्त बैठक बोलावली गेली होती. पण जे पास झालं होतं हे विधेयक, हे 9 मे 1961ला पास झालं होतं. याची जी संसदेची एका ऑफिशियल वेबसाईटवर, कारण हे 6 मे आणि 9 मे अनेक पुस्तकांमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. तर 6 मे 9 मे रोजी जरी झाली असली संयुक्त बैठक, तरी पास झालं होतं 9 मेला. हे मी याच्यावरनं स्क्रीनशॉट घेतलेला आहे संसदेच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं. तिथे क्लिअरली लिहिलं आहे बघा. हे बघा, डॉवरी प्रोहिबिशन बिल 1959, म्हणजे 60मध्ये ते पास झालं, 60मध्ये मांडलं गेलं. आणि कधी पास झालं होतं बघा, 9 मे 1961. ओके. सो हे एकदम क्लिअर आहे. 9 मे लक्षात ठेवायचं, त्या दिवशी मंजूर झालं होतं. दुसरं होतं बँकिंग सेवा आयोग रद्द करण्याचं विधेयक 1977. हे लोकसभेत मंजूर झालं होतं, पण राज्यसभेने सरळ फेटाळलं होतं. इथे काय होतं की राज्यसभेने सुधारणा सुचवल्या होत्या, इथे राज्यसभेने फेटाळलं होतं. तर 16 मे 1978 रोजी संयुक्त बैठक झाली होती आणि त्यात मंजूर झालं होतं. तिसरं होतं दहशतवाद प्रतिबंधक विधेयक 2002. हे लोकसभेत मंजूर झालं होतं, पण राज्यसभेने पूर्णपणे फेटाळलं होतं. त्याच्यासाठी 26 मार्च 2002 रोजी संयुक्त बैठक बोलवली गेली होती आणि त्याच्यामध्ये मंजूर झालं होतं. त्याचाच मी इथे स्क्रीनशॉट दिलेला आहे. ओके. हे बघा, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम बिल 2002, 26 मार्च 2002 रोजी मंजूर. बँकिंग सर्व्हिस कमिशन रिपील बिल हे कधी 16 मे 2018ला जॉईंट सिटिंगमध्ये पास झालं होतं. आणि डॉवरी प्रोहिबिशन म्हणजे हुंडा प्रतिबंधक हे 9 मे 1961 रोजी पास झालं. राईट. तर हे आहेत बेसिक पॉईंट्स कशाबद्दल, संयुक्त बैठकीबद्दल. राईट. पुढच्या लेक्चरपासून आपण जो टॉपिक सुरू करणार आहोत, अर्थसंकल्प, वित्त बिल, अर्थसंकल्पाची सगळी प्रोसेस, ते अत्यंत महत्त्वाचे लेक्चर्स आहेत. आणि ते लेक्चर्स असे आहेत की जे अर्थशास्त्र आणि राज्यघटना या दोघांचा संगम आहे. त्याच्यामुळे ते पण लेक्चर जरूर ऐका. कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा तुम्हाला जर लेक्चर्स चांगले वाटत असतील तर. आणि जास्तीत जास्त गरजू होतकरू मुलांपर्यंत चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हे चॅनल मॉनिटाईज नाही, तुम्हाला क्लिअरली सांगतो.
कुठलीही कमाईचं याच्यातनं हे नाही, मला सध्या तरी त्याच्यापासून कुठलीही कमाई करायची गरज पण नाही. हे केवळ आणि केवळ समाजाला, आपल्या लहान भावांना बहिणींना चांगलं ज्ञान मिळावं, फ्री मिळावं एवढ्यासाठी हा शिक्षणाचा यज्ञ आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलामुलींपर्यंत जरूर पोहोचवा. राईट. थँक्यू व्हेरी मच.